नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी साक्षी आपलं स्वागत करते। बघूया आजच्या काही सुपर 30 बातम्या। ज्येष्ठ कायदेतज्ञ उज्ज्वल निकम यांची आज 13 जुलै रोजी राष्ट्रपतींकडून नामनिर्देशित सदस्य म्हणून राज्यसभेवर नियुक्ती करण्यात आल्याची माहिती गृह मंत्रालयाने दिली आहे। त्यांच्यासोबतच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून सी सदानंदन मास्टर, हर्षवर्धन श्रृंगला आणि डॉक्टर मीनाक्षी जैन यांनाही राज्यसभेसाठी उमेदवारी देण्यात आली आहे। संच मान्यता GR रद्द झाला नाही तर सिंधुदुर्ग सारख्या डोंगराळ भागात 91 शाळांचे भविष्य अंधकारमय दिसत आहे। त्यामुळे गोरगरीब विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहतील अशी शक्यता शिक्षक संघटनेने व्यक्त केली आहे। याबाबत जिल्हाधिकारी अनिल पाटील यांना निवेदन देण्यात आले आहे। महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे 17 डिसेंबर 2023 रोजी मुंबईसह छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नागपूर, नाशिक व पुणे जिल्हा केंद्रांवर घेण्यात आलेल्या महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 2023 मधील लिपिक टंक लेखक या संवर्गातील एकूण 278 नियुक्ती प्राधिकारी कार्यालयांचा अंतिम निकाल जाहीर करण्यात आलाय। त्यानुसार एकूण 6519 उमेदवार विषयांकित पदाकरिता शिफारस पात्र ठरले आहेत। सोलापूर जिल्ह्यातील तन्मय तानाजी कटुडे हे राज्यातून प्रथम आले आहेत। आळंदीमध्ये एका 19 वर्षीय युवतीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। पीडित युवतीने 5 जणांविरुद्ध अपहरण आणि बलात्कार केल्याची तक्रार दाखल केली आहे। ही घटना 2 जून 2025 रोजी घडली, जेव्हा तिला शेतात नेण्याच्या बहाण्याने आरोपींनी गाडीत जबरदस्तीने बसवून आळंदीत नेले। तिथे तिच्यावर बलात्कार करण्यात आला। यानंतर पीडितेने 112 वर संपर्क साधून मदत मागितली आणि 7 जुलै रोजी शेवगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। मराठवाडा साहित्य परिषदेचे 2025 या वर्षीचे वाडमय पुरस्कार शुक्रवारी जाहीर करण्यात आले। यंदाच्या पुरस्काराचे वंदना पारगावकर, सचिन कुसनाडे, पांडुरंग पाटील आणि अनिल अतकरे हे मानकरी ठरले। लवकरच पुरस्कार प्रदान करण्यात येतील अशी माहिती मसापचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी दिली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे जनसंपर्क अधिकारी संजय देशमुख यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले। ते मुंबईतील वरडी येथे राहत होते। तिथेच त्यांची प्राणज्योत माळवली। ते अजित पवारांकडे मागील 10 वर्षे जनसंपर्क अधिकारी म्हणून काम करत होते। त्यांच्या निधनामुळे राजकीय आणि पत्रकारिता क्षेत्रात शोक पसरलाय। देशमुख यांच्या पार्थिवावर उद्या सकाळी 8:30 वाजता मुंबई दादर येथे अंत्यविधी होणार आहे। मुंबईमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे। माणुसकीला काडीमा फासणारी घटना असून इतकं निर्दयी कोण असू शकतं असा प्रश्न उपस्थित होय। कारण कर्जाची परतफेड न करणं 2 तरुणांना चांगलंच महागात पडलंय। मुंबईतील 4 जणांनी मिळून एक अल्पवयीन आणि एक 19 वर्षीय तरुणासोबत भयंकर कृत्य केलंय। पैसे वेळेवर न दिल्याने दोघांना मुखमैथून करायला लावले। इतकंच नाही तर त्यांना निर्वस्त्र केले। व्हिडिओ काढून ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली आहे। सांगली जिल्हा पुन्हा एकदा 40व्या खुनाच्या घटनेने हादरलाय। शहरातील वाल्मिकी आवासमध्ये 3 अज्ञात हल्लेखोरांनी पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा पाठलाग करत धारदार हत्याराने खून केला। सदर खुनाची घटना ही शनिवारी दुपारी 4 वाजताच्या सुमारास घडली। सौरभ बापू कांबळे असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे। दरम्यान शहरासह जिल्ह्यात दिवसाआड खुनाच्या घटनांनी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे। नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यात शनिवारी दुपारी 12 वाजता एक दुःखद घटना घडली। बस आणि दुचाकीच्या अपघातात 2 वृद्ध व्यक्तींचा मृत्यू झालाय। नरसिंग एकनाथ पवार आणि सोपानराव बिराजदार अशी त्यांची नावे आहेत। सुदैवाने दुचाकी चालक आणि एक 3 वर्षांची मुलगी या अपघातातून बचावले। हा अपघात देगलूर मधील औराद वझर कॉर्नर येथे झाला। कॅबिनेट मंत्री दत्तात्रय भरणे यांनी नुकतंच इंदापूरमधील घरकुलाच्या धनादेश वाटप कार्यक्रमाला हजेरी लावली। यावेळी त्यांनी इंदापूर तालुक्यातील विकास कामे आणि त्यासाठी मिळणाऱ्या विकास निधीवर सविस्तर भाष्य केले। तसेच यावेळी त्यांनी विकास निधी मिळण्यास विलंब होण्यामागे लाडकी बहीण योजना कारणीभूत असल्याचे म्हटले आहे। त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। मुंबईतील ऑर्थर रोड कारागृहात 2 टोळ्या भिडल्याची माहिती समोर येत आहे। ऑर्थर रोड हा उच्च सुरक्षा असलेला तुरुंग आहे। 6 जुलै रोजी मुंबईच्या उच्च सुरक्षा असलेल्या सेंट्रल जेलमध्ये 2 गँगमध्ये मारामारी झाली। 2 टोळ्यातील काही जणांनी एकमेकांवर खुमखुमी काढली। त्यांच्यात चांगलीच मारामारी झाल्याचे समजते। 20 वर्षांपासून चीनमध्ये लपलेल्या गँगस्टरच्या गेल्या वर्षी मुसक्या आवळण्यात आल्या होत्या, त्याच्यावरच हल्ला झालाय।
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे नेते संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्या पक्षावर जोरदार टीका केली आहे। एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील 5 मंत्र्यांनी SIT चौकशी किंवा न्यायालयीन चौकशी करा, त्यामध्ये संजय राठोड, संदीपान भुमरे, संजय शिरसाट, उदय सामंत यांच्यासह 5 जणांची नावे आहेत असे राऊत यांनी म्हटले आहे। तिसरी मुंबई म्हणून वसई विरार नालासोपारा हा परिसर उदयास येत आहे। या परिसरात सर्वच बहुभाषिक बहुप्रांतिक लोक या परिसरात राहतात। मात्र मी हिंदी बोलेगा, भोजपुरी बोलेगा मगर मराठी नहीं बोलेगा असा रिक्षा चालकाचा व्हिडिओ व्हायरल झालाय। नंतर काल शिवसेना आणि मनसे कार्यकर्त्यांनी त्याला पकडून चांगलाच धडा शिकवलाय। मराठी भाषेचा अपमान केल्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली होती आणि त्याचे पडसाद अखेर रस्त्यावर उमटले। अमेरिकेची प्रसिद्ध इलेक्ट्रिक कार कंपनी टेस्ला अखेर भारतात दाखल होत आहे। या कंपनीचा भारतातील प्रवेश काही दिवसांपासून लांबला होता। सध्या राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉरचा फटका सर्वच देशांना बसलाय। त्यात भारतात टेस्लाची एंट्री ही मोठी घडामोड मानण्यात येत आहे। या 15 जुलै रोजी मुंबईत देशातील पहिले शोरूम सुरू होत आहे। या शोरूम मध्ये ग्राहकांना टेस्लाच्या दमदार इलेक्ट्रिक कार जवळून पाहता येतील। स्वतःच्या मुलासह नातेवाईकांच्या मुलांना नोकरी लावून देण्यासाठी संशयिताला 1.25 कोटी रुपये दिले, परंतु 2 वर्षे उलटूनही नोकरी तर सोडाच, पैसेही परत मिळाले नाहीत। उलट उचललेले पैसे मागायला आलेल्या लोकांच्या तगाद्यामुळे मानसिक तणावात गेलेल्या व्यक्तीने सिडको येथील मामे भावाच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली। त्यांनी मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत संशयिताचा उल्लेख केल्याने अंबड पोलिसात संशयिताविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केलाय। अध्यात्माची ओढ असलेली एक रशियन महिला आणि तिची 2 लहान मुले यांची कर्नाटकच्या उत्तर कांडा जिल्ह्यातील कोमटा तालुक्यातील रामतीर्थ टेकड्यांच्या परिसरात असलेल्या दुर्गम गुफेतून सुटका करण्यात आली आहे। पोलीस अधिकाऱ्याने शनिवारी ही माहिती दिली। कर्नाटक पोलिसांनी जंगलात शोध मोहीम चालवली होती। त्यावेळी ही रशियन महिला पोलिसांना दिसली। ती एका गुहेत आपल्या 2 मुलींसोबत राहत होती। आश्चर्याची गोष्ट म्हणजे तिने त्या गुहेतच आपले घर तयार केले होते। कोलकातामध्ये एका विद्यार्थ्याने तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप केल्याने एकच खळबळ उडाली आहे। पीडितेने आरोपी विरोधात पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी आरोपी विद्यार्थ्याला अटक केली आहे। आता या संपूर्ण प्रकरणात पीडितेच्या वडिलांनी धक्कादायक खुलासा केल्याने प्रकरणाला नवं वळण मिळालंय। पीडितेच्या वडिलांनी पोलिसांवरच आरोप केले आहेत। वडिलांच्या म्हणण्यानुसार पोलिसांनी त्यांच्या मुलीला तक्रार दाखल करण्यास भाग पाडलं असल्याचा आरोप केलाय। राधिका यादवच्या हत्येनंतर दररोज धक्कादायक खुलासे होत असतानाच आता तिच्या जवळच्या मैत्रिणीने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत काही खुलासे केले आहेत। राधिकाची जवळची मैत्रीण असल्याचा दावा करणाऱ्या हिमांशिका सिंगने एक व्हिडिओ शेअर केलाय आणि तिने मृत्यूमागील खरे कारण उघड केले आहे। तिने सांगितले की राधिकावर कुटुंबाकडून अनेक बंधने होती। तिच्या येण्या जाण्याची वेळही ठरलेली असायची। हिमांशिकाने म्हटले की तिला प्रत्येक प्रश्नाचे उत्तर तरी द्यावे लागत होते। उत्तर प्रदेशमधील स्वयंघोषित धर्मगुरू जलालुद्दीन उर्फ छांगूर बाबानं हिंदू मुलींना जाळ्यात ओढून त्यांचे धर्मांतर करण्यासाठी मुस्लिम तरुणांची फौज तयार केली होती, अशी बातमी इंडिया टुडेने टीव्हीने दिली होती। उत्तर प्रदेशने ATS कडून छांगूर बाबाला नुकतीच अटक झाली आहे। मुस्लिम देशांकडून छांगूर बाबाला 500 कोटींचा निधी मिळाला असल्याचा आरोप करण्यात येत असून याची चौकशी करण्यात येत आहे। गरीब, विधवा आणि असुरक्षित महिलांना लक्ष्य करत त्यांच्या धर्मांतराचे रॅकेट छांगूर बाबाकडून चालवले जात होते। बिहारच्या पाटणामध्ये 4 जुलै रोजी व्यावसायिक तथा भाजपाशी संलग्न असलेल्या गोपाल खेमका यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची घटना घडली होती। या घटनेनंतर मोठी खळबळ उडाली होती। त्यानंतर कायदा सुव्यवस्थेबाबत अनेकांनी प्रश्न उपस्थित केले होते। मात्र ही घटना ताजी असतानाच आता पाटणा येथील शेखपुरा गावातील भाजपचे पदाधिकारी सुरेंद्र केवट यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे। या घटनेमुळे पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे। ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारत आणि पाकिस्तानात 4 दिवस सैन्य संघर्ष झाला होता। या संघर्षादरम्यान पाकिस्तानी सैन्याने भारताकडे शस्त्रसंधीचा प्रस्ताव दिला होता, असा दावा भारतातील नव्हे तर पाकिस्तानमधील थिंक टँकनी केलाय। पाकिस्तान चायना इन्स्टिट्यूट नावाचा हा रिपोर्ट अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या डोळ्यात अंजन घालणार आहे। जम्मू काश्मीर मधील पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानात तणाव निर्माण झाला होता। त्यावेळी पाकिस्तानमधील राजकारण्यांकडून आमच्याकडे अण्वस्त्र असल्याची धमकी दिली जात होती। आता पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी त्या संदर्भात प्रथमच वक्तव्य केलाय। भारतासोबतच्या संघर्षादरम्यान अणुहल्ल्याच्या शक्यता शहबाज शरीफ यांनी फेटाळली आहे। ते म्हणाले, पाकिस्तानचा अणु कार्यक्रम कोणत्याही हल्ल्यासाठी नाही तर शांततापूर्ण हेतूंसाठी आणि स्वसंरक्षणासाठी आहे।
डोनाल्ड ट्रम्प गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण जगाची झोप उडवली आहे। अमेरिकेने आता युरोपियन युनियन आणि मेक्सिकोवर 30% आयात कर लावण्याची घोषणा केली आहे। डोनाल्ड ट्रम्प सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले की 1 ऑगस्ट युरोपियन युनियन आणि मेक्सिको या दोन्ही देशांमधून आयात होणाऱ्या वस्तूंवर 30% US कर लादला जाणार आहे। त्यामुळे या देशांची चिंता वाढली आहे। भारत एका मोठ्या खजिन्याच्या अगदी जवळ पोहोचलाय। जर हा खजिना भारताला सापडला तर भारताची GDP तब्बल 5 पटीने वाढू शकते, म्हणजेच भारताची अर्थव्यवस्था तब्बल $20 ट्रिलियन पर्यंत वाढू शकते। भारताला अंदमान जवळील समुद्रात कच्च्या तेलाचा मोठा साठा सापडण्याची शक्यता आहे। केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांच्या म्हणण्यानुसार भारत या तेलाच्या साठ्याच्या अगदी जवळ पोहोचला आहे। जर हा साठा मिळाला तर अमेरिका, चीन आणि रशियासारख्या देशांची तेल क्षेत्रातील दादागिरीत संपणार आहे। इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ एव्हिएशन सर्व्हिसने इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे एअरपोर्ट ग्राउंड स्टाफ आणि लोडर्सच्या भरतीसाठी अर्ज मागवले आहेत। ही भरती मोहीमपात्र उमेदवारांसाठी खुली आहे, ज्यामध्ये एकूण 1446 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत। विमान वाहतूक क्षेत्रात करिअर घडवू इच्छिणाऱ्या व्यक्तींसाठी ही एक उत्तम संधी आहे। इच्छुक उमेदवार त्यांचे अर्ज 10 जुलै 2025 पासून अधिकृत वेबसाईटद्वारे ऑनलाईन सादर करू शकतात। अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 21 सप्टेंबर 2025 आहे। राष्ट्रीय चाचणी संस्थेद्वारे 25 ते 29 जून 2025 दरम्यान घेण्यात आलेल्या विद्यापीठ अनुदान आयोग राष्ट्रीय पात्रता चाचणी जून 2025 च्या परीक्षेचा निकाल लवकरच जाहीर होणार आहे। ही परीक्षा भारतीय विद्यापीठांमधील सहाय्यक प्राध्यापक आणि कनिष्ठ संशोधन फेलोशिप पदांसाठी पात्रता निश्चित करते। 5 जुलै रोजी तात्पुरती उत्तर तालिका जाहीर झाली असून 8 जुलै पर्यंत आक्षेप नोंदवण्याची विंडो होती। मागील 5 वर्षातील ट्रेंडनुसार अंतिम उत्तर तालिका आणि स्कोअर कार्ड परीक्षा संपल्यानंतर 2 ते 4 आठवड्यांच्या आत जारी केले जातात। बुलियन मार्केट या वेबसाईटनुसार आज 13 जुलै 2025 रोजी देशात 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 98,210 रुपये आहे, तर 22 कॅरेटसाठी 10 ग्रॅम सोन्याचा दर 90,026 रुपये आहे, तर 1 किलो चांदीचा दर 1,13,260 रुपये आहे। याशिवाय 10 ग्रॅम चांदीचा दर 1,133 रुपये आहे। उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांची किमती भारतभर बदलतात। करोनानंतर प्रेक्षकांना पुन्हा चित्रपटगृहांकडे आकर्षित करण्यासाठी बॉलिवूड झगडत असल्याचे पाहायला मिळत आहे। यावर झेरोधाचे सहसंस्थापक निखिल कामत यांनी एक टिप्पणी केली आहे। त्यांनी चित्रपट हे स्थानिक बिर्याणी सारखे हृदयाला भिडणारे आणि सगळ्यांना आवडणारे असावेत असे म्हटले आहे। रणवीर सिंगचा आगामी धुरंधर चित्रपट या वर्षातील बहुप्रतीक्षित चित्रपटांपैकी एक आहे। या चित्रपटाचा टीजर 6 जुलै 2025 रोजी रणवीरच्या वाढदिवशी प्रदर्शित झाला। प्रेक्षकांकडून या टीजरला चांगला प्रतिसाद मिळत आहे। आता चित्रपटाच्या सेटवरील एक व्हिडिओ सोशल मीडियावर लीक झाला असून त्यात रणवीर हातात बंदूक घेऊन एका व्यक्तीचा पाठलाग करताना दिसतोय। भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिका सुरू आहे। 5 सामन्यांच्या मालिकेतील 2 सामने पार पडले आहे। तिसरा सामना लॉर्ड्स येथे सुरू आहे। या दरम्यान रहाणेंचे एक विधान चर्चेत आले आहे। लॉर्ड्स कसोटी दरम्यान स्काय स्पोर्ट्स क्रिकेटशी बोलताना त्याने टीम इंडियामध्ये परतण्याची इच्छा व्यक्त केली। मायकेल आर्थटन आणि नासिर हुसेन यांच्याशी बोलताना तो म्हणाला की मला अजूनही कसोटी खेळण्याची आवड आहे। तर या होत्या आजच्या काही सुपर 30 बातम्या। अशाच बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार।